आज ना आईची रेसिपी कॉपी करायला घेतली होती. कशी तर सांगतेच तुम्हाला. त्याआधी ना दिवसाची सुरुवात इतकी गोड झाली होती का ना उठल्या उठल्या ना त्याच्या फ्रेंडसोबत बाहेर जाऊन बसला होता. बाहेर मस्त थंडगार अशी हवा चालू होती म्हणून दोघेही बसून ना मस्त एन्जॉय करत होते. पाहिल्यावर काना इतका गोड दिसत होता ना की जसं टेडी बिअर बसला आहेत की काय म्हणून. चला असो, खरंच काना इतका मोठा कधी झाला काही कळलंच नाही. थोड्याच दिवसात त्याचा बड्डेसुद्धा येणार आहे. खरंच लेकरं कधी मोठे होतात काही कळतच नाही, बरोबर ना. चला असो, 2-3 दिवसाच्या आधी ना सानूच्या बाबांनी मला लोणचं बनवण्यासाठी आंबे आणून दिले होते. कट वगैरे करून दिले होते. मग मी त्यात हळद आणि मीठ टाकून त्यांना ठेवून दिले होते. आता त्याला मस्त पाणी सुटलं होतं, तर मग आता त्यात मसाला टाकण्याची वेळ आली होती. तर यासाठी ना मी आईला फोन लावून विचारत होती. आई सांगत होती आणि मग मी करत होती. पण खरंच सांगू का, माझी आई ना खरंच खूप छान लोणचं बनवते, खूप टेस्टी. तिच्या हातचं लोणचं मला इतकं जास्त आवडतं ना, याआधी मी कधीच अशी टेस्ट पाहिलीसुद्धा नाही. खरंच खूप टेस्टी बनवते तिचं लोणचं. तिच्या हातचे लोणचं मला खूप आवडते आणि दरवर्षी ती माझ्यासाठी लोणचं आठवणीनं बनवून ठेवत असते आणि मला देत असते गावाला गेली म्हणजे. यावर्षी गावाला जाण्याचं काहीच प्लॅन नाही, त्यामुळे मला इथंच बनवायचं आहे. त्यामुळे आईला मी विचारत होती आणि ती मला सांगत होती. आईची मायासुद्धा ना काही वेगळीच असते आणि ती एक फक्त मुलगीच समजू शकते, नाही का. माझ्या इतक्या सुंदर मुलीच्या नाकावर काय झालं काय माहिती, मम्मा दुखत आहे म्हणत ना झोपी गेली होती. आजच्यासाठी एवढंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा.